विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दुपारी 3 वाजल्यापासून समुद्राला भरती पाणी साचण्याची शक्यता. पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. भरतीच्या कालावधीत पाऊस झाल्यास पाणी साचण्याची शक्यता. उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटी होऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. जवळपास 300 मिलीमीटर पाऊस नाशकात होऊ शकतो. 8 तारखेपर्यंत हवामान विभागाकडून अलर्ट. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरड कोसळली. कशेडी घाटात डोंगरच खाली आला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. रायगडमध्ये सर्वात जास्त पाऊस. सावित्रीसह 4 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. मुंबईकडे येणारी 1 लेन, पुण्याकडे जाणाऱ्या 3 लेन सुरू. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. महायुतीच्या सरकारने हिंमत दाखवून कनेक्टिंग लिंक तयार केलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. ज्यांनी राज्याची वाट लावली ते आम्हाला प्रश्न विचारतायत. टीका करणाऱ्यांना काय उत्तर देणार? फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. मंत्री शिवेंद्र राजेंकडून मिसिंग लिंकच्या दरड कोसळलेल्या भागाची पाहणी. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळली. शिवेंद्र राजेंकडून परिस्थितीचा आढावा. मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील बंद. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्याची घटना. मुंबईहून पुण्याच्या दिशेने मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू. एक्सप्रेस वेवरील दरड हटवण्याचं सध्या काम सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील उर्से टोल नाका परिसरात दरड कोसळली. महामार्गावर अनेक वाहनं अडकली. वाहन चालकांना पुण्याच्या दिशेने माघारी पाठवण्यास सुरुवात. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से नाका परिसरातील भीषण दृश्य समोर. महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचं चित्र. वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित. मुंबई गोवा महामार्ग 5 तासापासून ठप्प. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी. नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी महामार्ग ठप्प झालाय. आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या 4ही पुलांवर पाणी साचले. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये. आळंदी देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन. पुण्याच्या बावडी गावात इंद्रायणी नदीचं पाणी शिरलं. इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली परिसरात पाणी आलं. पुरामुळे एक टेम्पो देखील पलटी झालाय. पुण्याच्या खेडमध्ये एक तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. रेटवडी येथील समीर जाधव बंगला वस्ती येथे ओढ्यावरून पुलावरून दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. शोध मोहीम सुरू आहे. अंधेरी पश्चिमेतील मदिना हाऊस परिसरात झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 2 ते 3 वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती. वसई विरार नालासोपाऱ्यात आज 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस. नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. नवीन पनवेलमधील वांठिया शाळेजवळील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. अनेक गाड्या अडकून पडल्या. पावसाचा जोर कायम असल्यानं जनजीवन विस्कळीत. पनवेलमधील अनेक भागात पाणी भरल्याने प्रवाशांना मोठा त्रास. ठाण्याच्या आरटीओ कार्यालयाबाहेर झाड कोसळलं. हाजोरी परिसरातील आरटीओ कार्यालयाबाहेर झाड पडून 1 जण जखमी. 60 वर्षीय व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू. पालघरच्या आंबेडकर चौक परिसरात पाणी. सातपाटी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत. पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. वसईच्या कामत भेंडीपाडा मोरी गावात अडकलेल्या 50 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या टीमकडून 15 नागरिकांना बाहेर काढण्यात यश. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाटा ते ढेकाळे येथे महामार्गाला नदीचं स्वरूप. डोंगराचं पाणी थेट महामार्गावर उतरल्याने महामार्गावर पूरपरिस्थिती. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुसळधार पावसामुळे खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर झाड कोसळल्याने आग. संबंधित यंत्रणेकडून आग विझवल्यानंतर मार्ग पुन्हा एकदा सुरू. विरार पश्चिमेतील मुख्य रस्ते पाण्याखाली. विवा कॉलेज परिसरात पाणीच पाणी. त्यामुळे नागरिकांचे हाल. सर्व वाहनं जागच्या जागी थांबून. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील जांबे गावात 5 जणांचा रेस्क्यू. गावात ओढ्याचं पाणी शिरल्याने अनेक गावं पाण्याखाली. 5 जण पाण्यात अडकले होते.
महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये अनेक पर्यटक अडकून पडले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. मुसळधार पावसामुळे वसईमध्ये रेल्वे रुळांवर पाणी. रेल्वे वाहतूक खोळंबल्यानं रुळांवरून प्रवाशांचा पायी प्रवास. भर पावसात नोकरदार वर्गाचे हाल. मुंबई गोवा महामार्गावरील चिकणी परिसरात पावसाचं पाणी. रायगड जिल्ह्यातील चिकणी परिसरातील रस्ते जलमय. वाहतुकीवर मोठा परिणाम. मुंबईच्या घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाड कोसळलं. रस्त्यावरील झाड हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत. अलिबागमधील बोरकर नदीला पूर. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांची पाणी पातळी वाढली. भिवंडीच्या ईदगाह झोपडपट्टीत खाडीचं पाणी शिरलं. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईदगाह झोपडपट्टी परिसर जलमय झाला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले तर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.